प्रेमाने बोला। धन्य निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। खरं तर माझ्या चॅनलचं नाव आहे आध्यात्मिक जागृती। जर या चॅनलवरती कोणी सज्जन नवीन असतील श्रोते मंडळी, त्यांच्या चरणी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलला टच करा, म्हणजे रोज तुम्हाला नवनवीन आध्यात्मिक जागृतीचे व्हिडिओ ऐकायला मिळतील। आणि जाता जाता सर्व श्रोत्यांना सांगेन की हा आध्यात्मिक जागृतीचा चॅनल आहे आणि आध्यात्मिक जागृती करत असताना, लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना, लोकांना अज्ञानातून ज्ञानाच्या दिशेनं नेत असताना, ज्ञानाकडं वळवत असताना जे टॉनिक द्यावं लागतं ते खरं बोलूनच द्यावं लागतं। इथे तडजोड चालत नाही, अध्यात्मामध्ये तडजोड बिलकुल चालत नाही, खरंच बोलावं लागतं। जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी जगाला दिशा दाखवताना स्पष्ट शब्दात सांगितलं की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा। स्पष्ट शब्दात तुकोबाराय सांगत होते। याचा अर्थ अध्यात्मामध्ये सत्य कटू असतं, कडू असतं, ते लोकांना टोचतं, रुचतं, कडू लागतं, पण काय करणार, लोकांच्या इंद्रियांना पडलेलं ते वळण आहे की लोकांना खरं आवडत नाही आहे। खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातंय गटकाळीन खोटं बसतंय पाटकोळी। कारण खोटं लोकांना आवडतं पण खरं आवडत नाही आहे। लोकांना स्तुती आवडते पण तुम्ही इथे चुकताय किंवा तुमची इथे त्रुटी होते ती सुधारू शकते, पण त्रुटी होते म्हणणं म्हणजे तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय अशी गोष्ट लोकांना वाटते। पण आध्यात्मिक जागृती चॅनलवरती खरंच बोलावं लागतं, सत्य बोलावं लागतं। तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, माझ्या घरी एक सद्ग्रस्त आले आणि म्हटले, महाराज तुम्ही जेव्हा घर घ्याल ना तेव्हा भव्य अशी सत्यनारायणाची पूजा घाला आणि महाप्रसाद ठेवा। त्यांना म्हटलं, देवा अतिथी देवो भव, तुमचं आमच्या घरी स्वागत आहे, तुम्ही देवाचं रूप आहात। आणि खरं सांगायचं झालं तर सत्यनारायण एका ब्राह्मणाला बोलवून घालण्याची काही गरज नाही आहे। तुम्हीच माझ्यासाठी सत्यनारायण आहात, कारण परमात्म्याचा अंश चेतनशक्ती आत्मा तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्या घरी चरण लावलं, या अर्थानं तुम्ही माझ्या घरी सत्यनारायण म्हणूनच आलेला आहात। कारण माऊलींनी म्हटलं की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा। त्या सूत्रानुसार तुम्ही माझे भगवंत आहात, अर्थात तुम्ही माझे नारायण आहात आणि तुम्ही सत्य आहात, म्हणूनच तर चालत माझ्या घरी आला आणि चरण लावलं। तुम्ही माझी इथेच सत्यनारायणाची पूजा झाली। आणि खरं तर आमच्या सद्गुरूंनी आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेलंय, आमच्या सद्गुरूंनी आम्हाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेलंय, आमच्या सद्गुरूने देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडं, म्हणजेच तो नारायण जो प्रत्येक नरामध्ये आयन करतोय त्यालाच म्हणतात नारायण। आयन म्हणजे चालवतोय, जेथे जातो तेथे तो माझ्या संगती, चालविषयी हाती धरून या, असा तो नारायण। आणि म्हणून एक शायर म्हणतो की जिसका जैसा चरित्र होता है उसका वैसा ही मित्र होता है, शुद्धता तो विचारों में होती है, आदमी कब पवित्र होता है, फूलों में भी कीड़े पाए जाते हैं, पत्थरों में भी हीरे पाए जाते हैं, बुराइयाँ छोड़कर अच्छाइयाँ देखे तो सही, नर में भी नारायण पाए जाते हैं, नर में भी नारायण पाए जाते हैं। असा दृष्टिकोन गुरुने आम्हाला दिलाय देवा। त्यामुळे आम्हाला सत्यनारायण पूजा घालण्याची गरज नाही आहे, कारण सत्य असणारा नारायण आम्ही आमच्या या डोळ्याने पाहिलेला आहे। आणि पूजा म्हणजे पू म्हणजे पूर्ण आणि जा म्हणजे जाणून घेतलेला आहे, त्यामुळे तिथे पूजाही पूर्ण झाली। आता महाप्रसाद म्हणाल तर महा म्हणजे संपूर्ण विश्वाला बनवणारा विश्वविधाता तो महा आहे, मोठा आहे।
विशाल आहे, महान आहे. आणि तो महान महाविशाल असणारा परमात्मा खरं तर आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्याचा प्रसाद सद्गुरूच्या कृपेने आम्हाला मिळाला. प्र म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन, असा महाप्रसादच सद्गुरूने दिलेला आहे. तो असा दिलेला आहे, कायमदायम आहे, अखंड आहे. आम्ही वाटलेला श्रीखंड त्याचा खंड होऊ शकतो, पण परमात्म्यानं दिलेला अखंड त्याचा कधीच खंड होत नाही आहे. तो आशीर्वाद, ते ज्ञान, तो अखंड परमात्मा त्याचा कधीच खंड होऊ शकत नाही. ही संपूर्ण विश्व दिसणारी माया किंवा कर्मकांड जे जे आम्ही काय करतोय ते फक्त श्रीखंडाप्रमाण आहे. तेवढ्यापुरतं गोड वाटतं, पण संपणारी गोष्ट नाशिवंतच असते. श्रीखंड त्याच्यात गुरपटण्यापेक्षा श्री अखंड जाना, आणि जो अभेद आहे, अच्छेद आहे, अविनाशी आहे, रंगरूपाहून न्यारा आहे, ज्याला आधी मध्य आणि अंतरहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं. खरं तर त्या अशा निर्गुण निराकाराची भक्ती करायला शिका. जो अंगसंग आहे, जो तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये, सर्वांमध्ये आहे, आणि सर्वांमध्ये सारखा आम्ही पाहण्याची दृष्टी जर ठेवली तर खऱ्या अर्थानं सत्यनारायण घरात घालण्याची गरजच नाही आहे. तुम्ही स्वतःच सत्यनारायण आहात. तुम्ही उठल्यानंतर पत्नीचं दर्शन घ्या, मुलाचं दर्शन घ्या, मुलांनी पत्नीने तुमचं दर्शन घेऊ द्या. खरं तर तुम्हाला ही गोष्ट सहज आणि साधारण वाटत असेल, पण तुम्ही जिवंतपणे एकमेकांचं दर्शन घेताय म्हणजेच खऱ्या अर्थानं सत्यनारायण रोज तुमच्या घरात होतोय. रोज ती सत्यनारायणाची पूजा तुमच्या घरात होते. ही गोष्ट आम्हाला संत निरंकारी मिशननं शिकवली. खरं तर आम्ही एवढी आंधळी भक्ती करतो की आम्हाला कळतच नाहीये की घरात आमच्या सर्वांच्या आतमध्ये तो वावरतोय. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. जशी उसामध्ये हो साखर, तैसा देही हो ईश्वर. जसे दुधामध्ये हो लोणी, तैसा देही चक्रपाणी. देव देहात देहात, का हो जाता देवळात. तुका सांगे मूढ जना, देव देही का पाहिना. हा प्रश्नच केला जगतवंदे जगद्गुरु तुकोबारायांनी. आम्हाला तो कधी कळाला नाही, आम्हाला कधी तो उमजला नाही, आम्हाला कधी तो समजला नाही. म्हणून आज समयाचे वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत की बाबांनो, तुम्हाला जर सत्यनारायण जाणून घ्यायचा असेल तर प्रत्येक नरामध्ये आयन करणारा ईश्वर, तो आत्मा जाणून घ्या. म्हणून दास नेहमी म्हणतो कि इंसान अपना चेहरा खूब सजाता है, जिस पर दुनिया की नजर होती है, मगर आत्मा को सजाने की कोशिश कोई नहीं करता, जिस पर परमात्मा की नजर होती है. अहो सत्य नारायण ज्यांनी जाणला, पूर्ण जाणला, त्याला म्हणतात सत्यनारायण पूजा. आणि महाप्रसाद म्हणजे महा असणारा, विशाल असणारा, संपूर्ण विश्व त्याच्यामध्ये सामावलेला असा तो विश्वविधाता. खरं तर त्याला जाणणं प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. प्रत्यक्ष साक्षात त्याचं दर्शन म्हणजेच खरं तर महाप्रसाद. आणि तो खऱ्या अर्थानं आम्हाला भेटलाय, तो तुम्हालाही भेटावा म्हणून विनंती आहे. या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानो, या आध्यात्मिक वर्तमान सद्गुरूच्या चरणी श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं त्या एका परमात्म्याला जाणून, एका सत्यनारायणाला जाणून आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि शाश्वत सत्यनारायण पूजा घाला आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायला विसरू नका. या निरंकारी मिशनच्या सर्व सद्गुरू सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन खऱ्या अर्थानं ब्रह्मज्ञानाचा महाविशाल असणारा प्रसाद खरं तर आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं घ्यायला विसरू नका.
आणि या आणि श्रद्धेचा नमस्कार करून यहलोक आणि परलोक सोयला करा बाबांनो. प्रेमाने बोला धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी.